ऐका ना, तुम्ही जरी नवीन यूट्यूबर असाल ना, तर तुम्हाला माहीत असेल किंवा जुने जरी असाल ना, तरी पण ना एक एक सबस्क्रायबर आपण नवीन चॅनल खोलतो तेव्हा ना एक एक सबस्क्रायबरचं महत्त्व आपल्याला माहीत असतं. कारण की एक एक सबस्क्रायबर जरी वाढला ना, तर आपल्याला स्वतःलाच आपण सेलिब्रिटी म्हणून ना फील करतो किंवा नाही वाढला ना, तर त्या दिवशी खूप लो फील करतो. असंच झालं माझ्यासोबत. काल काय झालं माहिती का, दिवसभर तर सबस्क्राईब कोण वाढलंच नाही एकही नाही वाढला. परवा दिवशी जेवढे होते का 433 सबस्क्रायबर होते, तेवढे दुपारपर्यंत होते. तुम्हाला सांगते, आम्ही ना ते व्हाईट स्टुडिओ असतो ना, त्याच्यावर सर्च करत असंच बघायला गेलो आणि ना बघता बघताच माझे ना एक अनसबस्क्रायबर कोणीतरी केलं. मला 432च झाले. आता झाले म्हणा 433, पण झालं होतं काला. तर माझा छोटा काय म्हणतो मला, मम्मा तुला अनसबस्क्राईब केलं कोणीतरी बघ. कारण की आत्ताच 433 होते. म्हणलं हो यार, कोणीतरी केलं आहे. आता मग मला म्हणतो, कोणी केलं असेल मम्मा तुला, का बरं केलं असेल. म्हणलं काय माहिती आता कशामुळं केलं असं. नसन आवडलं त्यांना कॉन्टेंट किंवा मी नसन आवडली. तर मला काय म्हणतो तो माहिती का, कही हो तुम्हारे रिश्तेदार तो नाही आहे. मला इतकं म्हणजे मी पाणी पित होते, मला इतकं हसायला आलं की बघा त्याच्या डोक्यात त्याला माझा एक सबस्क्रायबर कमी झाला, पण त्याला किती टेन्शन आले. तर तुम्हाला सांगते, मजाच मजा झाली. चला, मँगो मिल्क शेक बनवला आहे एकदम सोप्या पद्धतीने. आवडला तर लाईक करा आणि हो शेअर करा की.